काय अहो खरं तर मुलीकडच्यानी मुलाकडच्यांचं औक्षण करायचं असतं. इथे सगळंच उलट आहे. कसं आहे भटजी, आमच्याकडे लग्न आहे ना म्हणून आमच्या घरचे स्वागत करतायत. त्यांच्याकडे असतं तर त्यांच्याकडल्याने केलं असतं. आणि मला सांगा, शास्त्रात असं कुठे लिहिलंय का की मुलाकडच्यांनी मुलीकडच्यांचं स्वागत करायचं नाही? मग झालं तर झालं. आता हात लावू नका याला. तुम्ही जा दुसरीकडे बघा, तिकडे आज जा जा जा. बस वाव, मस्त. प्रांजल, दृष्ट काढू दे. प्रांजल, खूप सुंदर दिसतेस. 10 वेळा दृष्ट काढली ना तरी कमीच पडेल. ती नाजूक नक्षी आहे ना, डिझाइन पण वेगळं आहे. ऋता, निरीक्षण परीक्षण करून झालं असेल ना तर पाहुण्यांना लिंबाचं सरबत द्या. मनवा, ऋताला मदत केलीस तर काय हरकत नाही. हो बहिणी, आलेच मी. गौरी हाराची सगळी तयारी करून ठेवली. प्रांजल, तू गौरी हार पुजून घे. पार्वतीची मूर्ती आणली असेल ना तुम्ही? हो, आणली आहे ना मी मूर्ती. माधवराव कुठे दिसत नाही? अहो आता येतच होते ते, काहीतरी कामात अडकले असतील. मी येते बघून, तुम्ही बसा ना. हा सरबत घ्या ना. हो. बाई 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 बाई, अहो किती उकडते इथे. कसं होणार हो आपल्या प्रांजलचं? नमस्कार. नमस्कार. अहो हे रायाचे बाबा माधवराव चिटणवीस. नमस्कार. आणि हे प्रांजलचे बाबा. कसं आहे ना बघा, मुलीच्या आणि मुलाच्या बापाची भेट आणि ती थेट लग्नात. हो, ते काही दिवस मी कामासाठी पुण्याला गेलो होतो. परत आलो तर एवढा मोठा बॉम्बच पडला माझ्या अंगावर. नाही, मी समजू शकतो. नाही, पण आमच्या वीणानी एकदा एखादी गोष्ट ठरवली ना की ती पार पाडल्याशिवाय तिला चैनच पडत नाही. हो, पण काय झालं ना, आमच्या हातात एवढे कमी दिवस आले की आमच्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही सगळं केलंय. पण तरीही काही राहिलं असेल तर तुम्ही निसंकोचपणे सांगा. नाही हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. खरं म्हणजे मी जे बोलायला पाहिजे ना ते तुम्ही बोलताय. अहो मुलीची बाजू आहे आमची. तुम्ही दिसलाच नाहीत बराच वेळ, त्यामुळे मला वाटलं तुम्ही आमच्यावर रागवलाय की काय. नाही म्हणजे तुम्ही बोलणी करायला पण नव्हता आणि आम्ही आलो तर स्वागताला पण नव्हता. नाही, ते मी जरा हिशोब करत होतो. हिशोब होतील हो सावकाश, पण खरं सांगू का, बोलणी करायला ना तुमच्यासारखा समजूतदार माणूसच असायला हवा होता. असं का बोलताय तुम्ही? म्हणजे कुणी काही उलट सुलट बोललंय का? नाही हो, तसं काही नाहीये. मग काही ठरलेलं झालं नाहीये का? नाही म्हणजे काय झालं ना की तुमच्या घरी काय काय बोलणी झाले हे मला काहीच माहिती नाहीये. मुळात अवधीच एवढा कमी मिळाला की काही सविस्तर बोलणंच झालं नाही ना. नाही तसं असेल तर तुम्ही सांगा मला, म्हणजे गाड्या पाठवायला हव्या होत्या का तुमच्याकडे? अहो काहीतरीच काय बोलताय माधवराव. नाही, तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. वीणा, तुला गौरीहार पुजायला जायचं ना, जा बरं तू. हो हो जाते मी, आहे माझ्या लक्षात. माधवराव, त्याचं काय आहे की तुम्हाला बारीक सारीक सगळ्या गोष्टी माहिती असते, पण महत्वाची अट तुम्हाला कोणी सांगितलीये का? वीणा, नको आता तो विषय. जा, तुला गौरीहार पुजायचा ना. असं कसं असं कसं? अहो नवरदेवाचे वडील आहेत ते, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असायलाच हव्यात. काय माहिती असणं गरजेचं? हेच की माझी एक छोटीशी अट आहे आणि ती तुमच्या घरच्यांनी मान्य केली आहे, म्हणूनच आज हे प्रांजल आणि रायाचं लग्न होतंय. कुठली अट? माझी अट अशी आहे की प्रांजल सासरी आल्यावर कधीही कोणत्याही कारणाने तिच्या डोळ्यात पाणी आलं तर प्रांजल आणि राया आमच्या घरी राहायला येणार. म्हणजे तुमचा राया आमचा घर जावई होणार.
काय? आलेच मी जरा पूजेचं बघते. मी आलो. वाह, क्या बात है राया, एकदम चिकना दिसतोयस. हो ना, एकदम मस्त दिसतोयस. थांब, आता हे काय? ठीक आहे. आता कुणाची दृष्ट लागणार नाही तुला. हो का? आजीबाई हे चला चला चला, मुलीकडले लोक आले, तयार झालात की नाही तुम्ही? राया, संपलं आता सगळं. नाउ हार्ड लक बिगिन्स. अरे काका, हार्ड लक काय बोलतोयस? काँग्रेट्स कर त्याला. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली रे? 3 वर्ष. मग तुला म्हणू काँग्रेट्स? कशाला त्याला नसत्या भ्रमात ठेवतोय? हे बघ राय, आता तुझ्या आयुष्यातले स्वातंत्र्याचे काही तास उरले. मजा करून घे. मग आहेच आयुष्यभराची गुलामगिरी. काका, गुलामगिरी काय म्हणतोस? अरे मग गुलामगिरीच आहे, अजून काय आहे? हा, जास्तीत जास्त असं म्हणू शकतो की हवी हवीशी वाटणारी गुलामगिरी. हे चला लवकर तयार करा, मी जातो जरा. हो हो. चल मुंडावळा पाणी. चल. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही सरबत नाही घेतला? बरं मी पाठवतो, तुम्ही बसा आरामात. हा, काय झालं काका, काही हवं आहे का तुम्हाला? नाही, मला चेंज करायचंय. या ना, मी रूम दाखवतो. या. मी ड्रायव्हरला बॅग आणायला सांगितले. बरं बरं, तुम्ही चला, मी पाठवतो त्याला तिकडे. चला या. कालिंदी, काय सगळं? वातावा, तू आता चिडू नकोस, बाहेर आलेत पाहुणे मंडळी. चिडू नको म्हणजे काय? जी गोष्ट मला तुमच्याकडून कळायला हवी ती मला त्या वीणाताईंकडून कळते. नाही नाही, मुळात तुम्ही मान्य कशी केली ती अट? प्रांजलच्या डोळ्यात एक जरी अश्रू आला तरी ही बाई रायाला आणि प्रांजलला घेऊन जाणार? अरे काय अर्थ काय सगळ्याला? तुझी खात्री आहे का की प्रांजलच्या डोळ्यात पाणी येणारच म्हणून? अगं तसं नाहीये आई, पण प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो. प्रांजलसाठी हे घर, इथली माणसं हे सगळं नवीन आहे, अनोळखी आहे. पण प्रांजलचा स्वभाव खूप चांगला आहे हो. मान्य आहे, मला मान्य आहे. अरे पण त्यांची जगण्याची पद्धत, आपली जगण्याची पद्धत यात फरक आहे की नाही? प्रांजल या सगळ्याशी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करेल, नक्की करेल, पण त्यासाठी तिला वेळ द्यायला नको का? आणि आता मी तुम्हाला सांगायला हवंय का की लग्नानंतर पहिल्या वर्षात सगळे प्रॉब्लेम्स येतात. खटकलं तिला काही, आली तिला घरची आठवण, आलं तिच्या डोळ्यात पाणी, तर काय करायचंय आपण? काय करायचं काय आपण? दोष कुणाला द्यायचा आहे? अरे पण तिला घरची आठवण आली आणि तिची ती रडली तर काही प्रश्नच नाहीये, पण आपल्यामुळे रडली तर तिची आई तिला घरी घेऊन जाणार. आणि अशी परिस्थिती ना आपल्या घरात कधीच येणार नाही. हो, आपल्या घरातलं असं कोणीच कधी वागणार नाही की बोलणार नाही की प्रांजलच्या डोळ्यात पाणी येईल. हो का? कालिंदी, 27 वर्ष झालेत आपल्या लग्नाला. या एवढ्या वर्षात तू एकदाही रडलेली नाहीस काय गाई? लग्न होऊन तू या घरात आलीस त्यानंतर तू एकदाही रडलेली नाहीस? ती ऋता, ती तर माझ्या समोरच रडली एकदा. तेव्हा घरातली आपण सगळी माणसं होतो ना. अरे पण आपण प्रयत्न करूया की. अगं कसले प्रयत्न करूया ताई? तुम्हाला ना त्या बाईचा डावच कळलेला नाहीये. रायाला एकदा घरजावई करून घेण्याचा प्रयत्न फसला म्हटल्यावर ती पुन्हा ही नवीन खेळ खेळते. नाही, तरी मी विचार करतच होतो, ह्या बाईला लग्नाची एवढी घाई का झाली? नाही, आता ना आपल्याला सगळ्यांना खूप सावध राहावं लागणार आहे. कारण या ना त्या कारणानं ही बाई रायाला घरजावई करून घेणार. आता काय करायचं? आता काय करायचंय? हा सगळा विचार आधीच करायला हवा होता. आता बघू पुढे काय होईल ते. चला, आता मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. साडी बदलून घेतेस का बाळा? रिया, ती साडी आणि दागिने आण. आताच बदलायची? हो. काय चाललंय? नाही, आम्ही तयारीच करतोय. मुलीला साड्या हाती लावायच्यात का? हा, रिया आण पटकन.
एक मिनिट. नाही म्हणजे साड्या हाती लावायच्याच आहेत, पण ह्या नाही त्या. त्या साड्या मी मुद्दाम घेऊन आली आहे. प्रांजलची आवड निवड तुम्हाला माहिती नाहीये ना. ह्या साड्या प्रांजलनी स्वतः निवडल्या आहेत बरं का. पण हाती लावायच्या 5 साड्या ह्या सासरून असतात, म्हणजे तशी रीतच आहे ना. अहो मग रीत पाळूच या ना आपण. तुम्ही हाती साड्या लावा, पण ह्या नाही त्या. पाहिजे तर तुमच्या साड्या मी घरी घेऊन जाईन. आई, तुम्ही याच साड्या द्या मला. मम्मा, आता मी ह्यांच्या घरची सून होणार आहे, त्यामुळे ह्यांची आवड तीच माझी आवड. चला, मुहूर्त जवळ आलाय. सीमंत पूजनाची पण तयारी झाली आहे सगळी. आपण सगळे बाहेर जाऊया. प्रांजल, तू लवकर तयार हो. हा, चला ये लवकर. चल. हे काढू नका आता. चल चल लवकर आवर. चल. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवात् पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्ताश्व अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आता आपल्याला सीमांत पूजनाचा विधी करायचा आहे. मुलीच्या आईने मुलाचे पाय धुवायचे असतात. बोलवा त्यांना. मुलीच्या आईने मुलाचे पाय धुवायचे असतात. बोलवा त्यांना. ते तर धुणारच आहे मी. आपल्या रूढी परंपरा अशी कशी विसरेन. जावई बापू, पाय ठेवा. नाही नको, राहू द्या. कशाला उगाच. असं कसं असं कसं. अहो आजचा मान आहे तुमचा. आज मी पाय धुते तुमचे, पण माझी अट मान्य आहे ना. माझी अट नीट लक्षात ठेवा, नाहीतर आयुष्यभर माझ्या घरी येऊन राहावं लागेल.
काढताय ना? वहिनी टेन्शन नका घेऊ. एक विधी निर्धोक पार पडला. हो वहिनी, पण अजून अख्खं लग्न राहिलंय. अगदी खरंय तुमचं. सगळं व्यवस्थित होत नाही ना तोपर्यंत आपले सगळ्यांचे जीव टांगणीला लागले. काळजी करू नका. चला आता मुलीच्या मामानी मुलीला मांडवात आणायचं. आता आपण लग्नाचे विधी चालू करू. गुरुजी, मुलीला मामा नाहीये, मग एखादा जवळचा नातेवाईक चालेल? खरं सांगायचं तर गुरुजी, आमच्याकडून कुणी नातेवाईक नाही आले. मी आहे ना. म्हणजे जवळचा कुणीही नातेवाईक चालेल ना. मी रायाचा काका असलो तरी मुलीचा मानलेला मामा होऊ शकतो. घेऊन या. आलोच. मला जरा आश्चर्यच वाटते, आज हा एवढा शहाण्यासारखा कसा काय वागला? मग माझ्यावरच गेलाय तो. अगदी बरोबर, तुमच्यावरच गेलाय. माझ्यावर गेला असता ना तर रोज समजूतदारपणे वागला असता. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरम्. प्रांजल, असं रडू नकोस, नाहीतर तुझी मम्मा हे अश्रू बघूनही तुला घरी घेऊन जाईल. पियू, बस काहीतरी बडबडू नकोस. अगं, वहिनी इतक्या काही वाईट नाहीयेत, कळलं? आणि नवऱ्या मुलीला अशा प्रसंगी रडायला येणं स्वाभाविक आहे ग. एवढं कळतं वहिनीला. गप्पा बस.